2025 से 12 जून तक माता का वर्धापन दिन है। इस उपलक्ष्य में अन्नपूर्णा ट्रस्ट की ओर से प्रकाश महाराज जी का भागवत लगाया गया। विशेष भागवत लगाने का कारण, भागवत हर जगह होता है, रोज टीवी पे भी दिखाई देता है, टीवी पे ही सुनाई देता है, लेकिन यहाँ पर भागवत लगाने का एकमेव कारण था, प्रकाश महाराज जी ने उनका पुनर्जन्म हुआ है, ऐसा हमें लगता है। क्योंकि पिछले 9 महीने पहले प्रकाश महाराज जी की हालत ऐसी थी कि उनका हार्ट का ऑपरेशन करना पड़ा। अन्नपूर्णा ट्रस्ट उनके लिए प्रार्थना करिए, और उन्होंने मांग के लिया था कि अगर दीदी मैं तबीयत से अच्छा हो जाऊंगा तो मैं अन्नपूर्णा मंदिर में भागवत लगाऊंगा, इसलिए उन्होंने यह भागवत लगाया। मां अन्नपूर्णा ने उनकी प्रार्थना स्वीकार की है। हम सब बड़ीपुरी के बहने, नांदेड़ से वाली सारी बहनें, अन्नपूर्णा ट्रस्ट उनका भगवान से प्रार्थना करती है कि उनकी तबीयत को बरकरार रखे। आज एक नया हमको उपक्रम मिला है, क्योंकि दीदी तो हमसे हरदम जुड़े वाली है, चालिकवार दीदी हमसे हरदम जुड़े वाली है, लेकिन आज उन्होंने हमको ऑल द बेस्ट बोला है, हमारी ताकत बढ़ाई है। रेखा शरस चालिकवार, इन्होंने एक कदम आगे लिया है कि यहाँ पर अपन जब आते हैं, दीदी ने तो मंदिर बना दिया है, दीदी ने इतना विशाल मंदिर बनाया है। एक छोटी सी औरत और कोई भी ऐसा कर नहीं सकता। एक गहरवार परिवार, सुषमा विजय सिंह गहरवार ने अकेली ने इतना बड़ा मंदिर बनाया। माँ ने उन्हें आह्वान किया होगा, माँ ने उसे आदेश दिया होगा बोल के उन्होंने ये काम किया है। तो आज दीदी ने तो मंदिर बनाया, लेकिन आए वाले भक्त को रहने के लिए, भोजन के लिए, कभी कोई पालकी आती है, कोई दिंडी आती है, उनका यहाँ पे कोई रहने की ये नहीं थी, व्यवस्था नहीं थी। तो दीदी ने, चालिकवार दीदी ने ऐसा निश्चय किया है कि आज मैं शुरुआत करती हूँ, और ऐसे भक्त यहाँ पर आए वाले आगे कि वो भी अपने अपने ओर से कुछ एक ईंट की जरूरत है भैया, एक ईंट आपकी इस कार्य को बहुत बड़ा बना देंगी। तो एक ईंट ज्यादा रुपए की नहीं मिलती, 10 रुपए की मिलती है। हर एक ने संकल्प करना कि एक ईंट के हम भागीदारी बनेंगे, हम एक ईंट के भागीदारी बनेंगे। यहाँ पर आने वाला भविष्य, आने वाला वक्त, यहाँ पर समाज के लिए, आने वाले भक्तों के लिए, भूखेले के लिए यहाँ पे अन्न छत्र चालू हो जाएगा, रहने की व्यवस्था हो जाएंगी सभी का। चालिकवार परिवार का यहाँ पे मैं कुछ नहीं हूँ, अन्नपूर्णा ट्रस्ट की ओर से बहुत बहुत आभार मानती हूँ। दीदी आपने यह कार्य किया है, हम आपके साथ चलेंगे, यही प्रार्थना करती हूँ। अन्नपूर्णा मातेच्या अन्नक्षेत्र निर्मितीसाठी आमच्या भाभी सुषमाताई गैरवार आणि माझे मित्र विजय सिंग गैरवार यांनी आमचं छोटंसं दान स्वीकारून या कार्याला सुरुवात केलेली आहे। सुषमा भाभी फार करारी व्यक्तिमत्व, ते म्हणतात आम्हाला कोणाचंही नको, पण त्यांना विनंती केली की आमचं छोटंसं दान माझ्या आईच्या स्मरणार्थ, त्यांची इच्छा होती माझ्या आईच्या स्मरणार्थ इथं करावं, आणि त्याची आज सुरुवात, शुभारंभ आम्ही करण्याचा छोटासा संकल्प केलेला आहे। मी आर्किटेक्ट या नात्याने अतिशय सुंदर असं पर्यटन स्थळ निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे, आणि त्याची आज पायाभरणी झालेली आहे। विशेष करून जयस्वाल भाभींचं पण यामध्ये खूप मोठं सहकार्य आहे, आणि त्यांची प्रेरणा, त्या ऊर्जा, आणि पूजाताई यांचं पण मी खूप मोठं आभार मानतो। त्यांची खूप मोठी प्रेरणा आणि शक्ती आमच्या पाठीशी आहे। लवकरात लवकर अन्नक्षेत्र चालू होऊन अतिशय निसर्गरम्य असं पर्यटन स्थळ इथे निर्माण होण्याचा एक प्रकल्प आम्ही हाती घेतलेला आहे, आणि तो पूर्ण करू। राधे राधे सर्व भाविक भक्तांना मी प्रकाश महाराज कुलकर्णी नेरकर यांच्या वतीनं आज या ठिकाणी जी भागवत कथा संपन्न झाली, या कथेसाठी सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो। खास करून श्री माता अन्नपूर्णा मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षा सौभाग्यवती सुषमाताई गैरवार व त्यांचे पती विजयसिंगजी गैरवार यांनी हे जे मंदिर उभं केलं आणि धर्माचा पाया रचला, धर्माचा पाया रचल्यानंतर आज जे भागवत कथा झाली आणि अन्नदान झालं, हा सर्वार्थानं मोक्षाचा कळस म्हणजे भागवत कथा, हे कळसापर्यंत जवळपास कार्यक्रम गेलेला आहे। यापुढे मंदिर क्षेत्रामध्ये अन्नक्षेत्र होईल, त्याचं बांधकाम होणार आहे, आणि भविष्यात सुद्धा भरपूर कथा, धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी होत राहतील। त्या सर्व कार्यक्रमांना सर्व हिंदू परिवारातील, हिंदू धर्मातील सर्व धर्मातील लोकांनी तन मन धनाने सहकार्य करावं, आणि या मंदिरामध्ये एक हॉल सुद्धा बांधलेला आहे। ज्यांना कुणाला लग्न कार्य काही करायचं असेल त्यांनी हे हॉल या ठिकाणी अल्प दरामध्ये या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे, ती सुद्धा सेवा ग्रहण करावी। आणि या ठिकाणी परत एकदा मंदिर ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व अध्यक्ष
सौ सुषमा दीदी गैरवार, त्यांचे पती विजयसिंगजी गैरवार, दीपकराव मांबडे, पूजा दीदी बिसेन, जयश्रीताई जयस्वाल आणि बंडू उराडे, गोविंदराव मोरे या सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो. माझ्या वाणीला विराम देतो. माणसाने मानवता धर्म जोपासला पाहिजे यासाठी भागवताचार्य म्हणून आपण जनतेला काय संदेश देणार? माणसानं माणुसकीचा धर्म जोपासण्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे एकमेकावर प्रेम आवश्यक आहे. कारण आजच्या काळामध्ये पैसा भरपूर आहे, त्याबद्दल दुमत नाही, पण जे दुरावा निर्माण व्हायला तो प्रेमामध्ये. जसं दुधामधून साखर जर गेली तर दुधाला पाहिजे तशी गोडी येत नाही, पण दुधामध्ये जर साखर टाकली की दूध गोड होतं. तसं माणसानं जीवन जगत असताना गरीब असो, श्रीमंत असो, लहान असो, मोठा असो, रोगी असो, निरोगी असो, कुठलाही असो, सर्वांकडे दयाभावनेनं, प्रेमानं आणि ममत्वानं जर पाहिलं तर 100% सांगतो आयुष्याचे प्रश्न सुटल्याशिवाय राहणार. या ठिकाणी नांदेड जिल्हा लोहा तालुक्यामध्ये वडेपुरी गाव आहे आणि या वडेपुरीच्या शिखरावर, ज्याला आपण रत्नेश्वरी मंदिर म्हणतो, त्या रत्नेश्वरीच्या पायथ्याला अनेक वर्षापासून ज्या गोष्टीची उणीव भासत होती, ज्या अन्नछत्राची, त्या अन्नपूर्णा माताचं मंदिर उभं करण्याची संकल्पना गेली 15 वर्षापासून सुषमा विजयसिंह गैरवार या दिदीच्या मनामध्ये आली आणि त्यांनी ठरवलं की दर दानात दान जर श्रेष्ठ दान कोणतं असेल तर ते अन्नदान आहे आणि अन्नदानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी जात पात धर्म मजहब या कुठल्याही गोष्टीला वाव नसतो. म्हणून राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टिकोनातून हिंदू धर्म वाढवण्याच्या अनुषंगानं आणि धार्मिक विकासाच्या विचारांची वाढ व्हावी या अनुषंगानं अन्नपूर्णा माता छत्र या ठिकाणी सुषमा विजयसिंह गैरवार दिदींनी गेली 15 वर्षापासून केलं आणि आज 10 वर्ष आपण पाहत आहोत की या ठिकाणी त्या छोट्याशा वटवृक्षाचं आज फार मोठं वटवृक्ष झालेलं आहे आणि ते वटवृक्ष म्हणजे एवढं वैचारिक झालेलं आहे की ज्यामध्ये या देशाचे पंतप्रधान महोदय यांची संकल्पना आहे की हा देश सर्व हिंदू राष्ट्र झाला पाहिजे आणि हिंदू राष्ट्राची संकल्पना उदयास नेण्याच्या अनुषंगानं एका देशाच्या पंतप्रधान महोदयांच्या मुळे होऊ शकत नाही, तर प्रत्येकाने त्यांचा संकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी आपण प्रयत्न करावा लागतो. ज्याला आपण म्हणतो की बूंद बूंद से तालाब बनता है, त्याप्रमाणे या ठिकाणी या देशातल्या तमाम नांदेड जिल्ह्याच्या एका किनाऱ्यावरती छोट्या वडेपूरच्या पायथ्याला या ठिकाणी अन्नपूर्णा मातेचं मंदिर उभं करून फार मोठी एक प्रेरणा देशाला आणि समाजाला समाज घडवण्याच्या अनुषंगानं सुषमा दिदी यांनी या ठिकाणी दिलेले आहे आणि त्यांच्या विचारामधून हा संकल्प हा भविष्यामध्ये खूप मोठा होणार आहे. तेव्हा प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की दान धर्म करत असताना जी संकल्पना आहे की आपण म्हणतो की देशावर जेव्हा जेव्हा संकट येईल तेव्हा तेव्हा देशाला वाचवण्यासाठी कुणी ना कोणी येऊ शकतं. म्हणून सुदर्शन चक्र आपण जे म्हणतो की श्रीकृष्णाचं यदा यदा ही धर्मस्य, पाटीलजी इधर आओ, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवतु भारत यभूतान सृजम्यहं संभवामि युगे युगे. या देशावर जेव्हा जेव्हा संकट येईल तेव्हा तेव्हा या देशाला वाचवण्यासाठी एक चांगला महापुरुष कोणी ना कोणी येऊ शकतो असं श्रीकृष्णाने म्हटलं होतं. त्याप्रमाणे या आधुनिक युगामध्ये, कलयुगामध्ये आता प्रकाश महाराजांनी, कुलकर्णी महाराजांनी सांगितलं की पंतप्रधान महोदय साहेबांच्या माध्यमातून या कलियुगाला दिशा देण्यासाठी यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवतु भारत याप्रमाणे आज देशाला गरज आहे कलियुगाला परिवर्तनवादी युगाकडे नेण्याची. आणि या ठिकाणी आज अन्नपूर्णा माता चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गेली 15 वर्षापासून झालेला हा परिवर्तनाचा कार्यक्रम नक्कीच प्रत्येक महिलांनी, पुरुषांनी, युवकांनी आज दिनांक 12 जून 2025 रोजी माता अन्नपूर्णा देवी या मंदिराचा वर्धापन दिवस आहे. या वर्धापन दिवसाच्या निमित्तानं सर्व भावी भक्तांना मी शुभेच्छा देतो. रत्नेश्वरीच्या पायथ्याशी असलेलं जगत जननी आदि माया आदि शक्तीचं हे भव्य मंदिर आणि येथे पंचक्रोशीतून होणारी भाविकांची गर्दी हा दिवसेंदिवस एक वैभवशाली इतिहास होत चाललेला आहे. या निमित्ताने इथे विविध कार्यक्रमांचं आयोजन होतं. यामध्ये भागवत कथेचं आयोजन, अन्नदान, रक्तदान शिबिराचं आयोजन, त्याचबरोबर वृक्षारोपण असे विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी दरवर्षी होत असतं. हे 10वं वर्ष आहे. यामध्ये विजयसिंह गैरवार आणि सुषमाजी गैरवार हे सपत्नीक या ट्रस्टचे अध्यक्ष आणि सचिव आहेत. त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले आहे. तसेच
यामध्ये सामाजिक कार्यकर्त्या जयश्री जयस्वाल मॅडम, संजय कुमारजी जयस्वाल, सामाजिक कार्यकर्त्या पूजा बिसेन, त्याचबरोबर अन्य गुरुभैया चव्हाण, शोभाताई चव्हाण आणि अन्य भाविक भक्त या, तसेच मामडे साहेब हे सर्व ट्रस्टी मेंबर आहेत. यांच्या सगळ्या सहकार्याने तसेच भाविक भक्तांच्या येथे उपस्थितीमुळे दिवसेंदिवस या मंदिराला होणाऱ्या भाविकांची खूप गर्दी होत आहे. आपण सर्वांनी या प्रसंगी सर्वांनी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे या ट्रस्टच्या वतीने मी आपलं अभिनंदन व्यक्त करतो. तसेच या होणाऱ्या सर्व कार्यक्रमाला आपण सर्वांनी आपल्या तन मन धनातून आपली सेवा अर्पण केली पाहिजे. दिवसेंदिवस इथले कार्यक्रम आणखी मोठे झाले पाहिजेत. आज हा कार्यक्रम पंचक्रोशीमध्ये पसरलेला आहे. त्याचबरोबर पुढे महाराष्ट्राचं लक्ष या आदिशक्तीच्या मंदिराकडे लागलं पाहिजे आणि सर्वांना याचा लाभ घेता आला पाहिजे. मी असंच पुढे सर्वांकडून अपेक्षा करतो.